गणेश गोळे शिंदेवाडी संघाच्या कर्मचारी या ठिकाणी आपल्याला पंच म्हणून पाहायला मिळते सागर हळदणकर आणि ऋषभ हळदणकर. तस्मै 11 भांडारवाडी आणि शिवयोग काळबादी या संघाला 12 खेळून मैदानामध्ये यायचंय. शिवयोग काळबादी या संघाने आपलं क्षेत्ररक्षण बनवायचं प्लीज, कारण या ठिकाणी आपल्याला अंतिम सामना पाहायचा आहे. पण तो चेंडू घ्यायचा आहे. चला प्लीज शिवयोग काळबादेवी आपलं क्षेत्ररक्षण फैलावायचंय. हा शेवटचा पुकार असेल आपल्यासाठी. ऋषभ हळदणकर या ठिकाणी जे आपल्याला व्यक्ती पाहायला मिळतात पंच म्हणून आपल्याला लाभतो. हा पंच म्हणून लाभला तरी गोट ही जी एक्झाम असेल इंजिनिअरिंग मधली ती एक्झाम पार करून आता त्यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे ही त्यांची शेवटची टुर्नामेंट, त्यामुळे त्यांचं दुःख होतं म्हणून ते गॉगल लावून आपल्याला पंचगिरी करताना दिसणार आहेत. कारण अश्रू दिसू नयेत, कारण हा वर्ष आहे त्यांचं, हा मौसम त्यांच्यासाठी खूप विचित्र गेलेला आहे. कारण म्हणावी तशी बॅटिंग आणि बॉलिंग त्यांच्या तापामधून म्हणजे ऋषभ यांच्याकडून जशी गरज असते तशी होताना आपण पाहिली नाहीये. त्यामुळे गोडचं टेन्शन त्यांना आलेलं असावं. आणि काही वर्षानंतर याच ठिकाणी गोड झाल्याच्या नंतर अजून 2-4 वर्षानंतर आपण कसे प्रीमियर लीग मोठी भव्य दिवस स्वरूपात IPLच्या धर्तीवर सुद्धा इथे होताना पाहू शकू. ऋषभ हळदणकर हे CSKचे मोठे चाहते आहेत. MS धोनी हा त्यांचा आवडता खेळाडू आहे. त्यामुळे कौस्तुभ हळदणकर आणि ऋषभ हळदणकर हे भांडणं आम्ही नेहमी या मैदानात पाहतो. कारण कौस्तुभ हळदणकर हे विराट कोहलीचे फॅन आहेत आणि ऋषभ हळदणकर MS धोनी, त्यामुळे शांत खेळाडू. त्यामुळे हा सामना सावकाश होईल यात काही शंका नाही आहे. काळबादेवीचा गोलंदाज आपल्याला पाहतोय तो इथे त्यांचा 12वा खेळाडू आला. तुमचं नाव? तस्मै 11 या संघाकडून आपण पाहतो ज्ञानेश फलंदाजी करताना आपल्याला पाहिजे आणि त्यांना साथ देईल तो सुजत. धुरा आपण सामान्याला दिसतोय तो प्रसाद चेंडूचा सामना करतो. ज्ञानेश चेंडू असणार 18. बघूया ज्ञानेश पहिल्या चेंडूवरती प्रहार करणार का, परंतु चेंडू सोडलाय त्यांनी आणि पंचांचा वाईटचा इशारा येतोय. मी मगाशी सांगितलं की ऋषभ हळदणकर हे MS धोनीचे फॅन आहेत. त्यामुळे शांत चित्ताने नियम आपण इथे आणि सर्व नियम निमित्ताने पाहताना दिसत. आणि जर प्रसाद यांच्यासाठी पहिलं पारितोषिक आलेलं आहे. जर त्यांनी या षटकामध्ये 2 विकेट घेतल्या तर उद्या हळदणकर यांच्याकडून 200 रुपये. षटकार जेव्हा विकेट बोललो तेव्हा मिळाली पहिली विकेट. प्रसाद हे ज्ञानेशांना तमोमध्ये जाणतायत. पहिल्याच धक्का मिळतो तो तस्मै 11 भंडारवाडी या संघाला ज्ञानेश यांच्या स्वरूपात 1 या धावसंख्येवर.
प्रसाद हे जरा थोडेसे शायनिंग मधून दिसत आणि त्यांची शायनिंग खूप महत्वाची आहे, कारण हे या गावचे जावई आहेत. कशी गावचा हा जावई, त्यामुळे त्यांच्यावर बक्षिसांची लयलूट होणार यात काही शंका नाही आहे. बक्षीस लागल्याबरोबर त्यांनी पहिली विकेट घेतली होती ती ज्ञानेशांची, आणि ज्ञानेशांच्या जागेवर जाताना दिसून येतो तो निनाद. उत्कृष्ट बुवा आहेत असं सांगितलं जातं, परंतु बुवा आता गावावर नाचवणार की गोलंदाजी करून नाचवणार, पहिल्या चेंडूवरती त्यांनी विकेट घेतल्या, त्यामुळे तत्समय भंडारवाडी या संघाला ते नाचवताना दिसून येतील. पहिला चेंडू दुसऱ्या चेंडू टाकलेला आहे, त्याने क्षेत्रफळ साधे होते आणि चेंडू जातो एका धावेसाठी. धावसंख्या 1 ने बांधते, धावसंख्या जाऊन पोहोचते 2. तत्समय भंडारवाडी हा संघ इथे आपल्याला खेळताना पाहिलं होतं. त्यांच्यामध्ये अनेक नाव आपण पाहतोय ती व्यवस्थित असणार आहे. आणि सुजन होतोय दुसरा रक्कम, आणि प्रसाद यांनी आपलं पहिलं बक्षीस मिळवलंय 200 रुपयाचं. त्यांचे मोठे फॅन असलेले उद्याचा हळदणकर त्यांच्याकडून 200 रुपयाचं त्यांना पारितोषिक आलेलं आहे. हातामध्ये जी ताकद आहे गोलंदाजीची ती तर तुम्हाला आता वापरावी लागेल. आपल्या संघासाठी 100% समर्पण द्यावं लागेल. प्रसाद यांनी 2 विकेट घेतल्यात, बक्षीस आपल्या नावावर केलंय. हा राग आहे, तर प्रसादांची विकेट पडली होती ती कशी या गावामध्ये काही वर्षापूर्वी, आणि तेच प्रसाद आता इथे विकेट काढताना आपल्याला पाहायला मिळतात. पाटील घराण्याचा हा जावई, त्यामुळे हळदणकर या कुटुंबाचा त्यांच्यावर असणारा राग आपण समजू शकतो. त्यामुळे पहिलं बक्षीस लावण्यात आलं होतं ते उगाच्या हळदणकर यांच्याकडून. आता हॅट्रिक जर लावली तर बक्षीस लावणार का ते बघूया. प्रसादाने 200 रुपये घेण्यात कमवण्यात यश प्राप्त केले, आणि ते 200 रुपयापेक्षा त्यांचा संघ सुस्थितीत गेलाय. 2 धावा मोजल्यात, 2 विकेट घेतल्यात, अजून काही चेंडू शिल्लक. 3 चेंडूमध्ये त्यांनी 2 धावा देऊन 2 विकेट घेतल्यात. थोडस क्षेत्ररक्षात बदल करताना प्रसाद इथे पाहायला मिळतात, आणि प्रसादाच्या गोलंदाजी सामना करतो सर्विस. बघूया चेंडूचा सन्मान केला आहे. सर्विस चांगल्या चेंडूचा सन्मान करायचा असतो, पण हे चेंडू सीमारेषेच्या बाहेर न्यायचे असतात. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर नेणारा चेंडू, परंतु संघ का थोडा सापडलेला संघ, त्यामुळे सर्वेशांना बॅट हलकी घ्यावी लागते. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होते 3. प्रसाद सुंदर चेंडू टाकतो आपल्या संघासाठी. त्यांचा आता सामना करेल तो समोर असेल तो बॅट्समन निनाद. चेंडू खेळण्यासाठी तयार, सामना करतो प्रसादांच्या गोलंदाजीचा. पुनश्च एकदा चेंडू जातोय निर्धाव. पंचांचा कुठल्याही प्रकारचा इशारा आपल्याला पाहायला मिळत नाही. प्रसाद आपल्या संघासाठी उत्कृष्ट कामगिरी बजावताना हे दिसून येतो आपल्याला. चेंडू झालेले 5, धाव संख्या झालेले 3. प्रसादांचा पुढील चेंडू निनादांच्यासाठी. आता मात्र दिशा विसरलेल्या आहेत, पंचांचा वाईटचा इशारा. धाव संख्या होते 4. थोडीशी लई प्रसाद विसरलेले असावेत. उत्कृष्ट त्यांनी गोलंदाजी केली होती. यादीवर आत्ताच आपल्याला देणगी स्वरूपात पैसे लाभत आहेत. थोड्याच वेळात आपण त्याची यादी वाचून दाखवणार आहोत. चेंडू शिल्लक राहिला 1. निनाद्याच्या प्रसादांच्या पुन्हा एकदा जेल उडालेला 3री विकेट घेणार का? फलंदाज होते बाज. प्रसाद 3 धावा देऊन 3 विकेट, 4 धावा देऊन 3 विकेट घेण्यात यश प्राप्त केले. ते प्रसाद यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा गजर होताना दिसतोय. हे षटक संपलेलं आहे. तत्समय भंडारवाडी हा संघ थोडासा अडचणीत सापडलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 4.
चला धन्यवाद. गोलंदाजीच आपण करताना पाहतोय तो गोलंदाजीचं नाव सांगायचं नयन आणि फलंदाजी करताना आपण पाहतोय तो सर्वेश आणि शर्विन. मी या दोन खेळाडूंना पाहिलंय की 2000 पर्यंत ज्या मॅचेस होतात, जो नवीन फॅड आलेला आहे 25 वर्षापर्यंतच्या मॅचेसचा, त्याच्यामध्ये हे दोन हिरो आहेत सर्वेश आणि शर्विन. त्यामुळे त्यांना तशीच फलंदाजी करावी लागेल. सर्वेश आणि शर्विन या दोघांना त्याचा पुरेपूर अनुभव, पुरेपूर अशीच परिस्थिती त्यांच्या समोर नेहमी असते. धावसंख्या झालेल्या पहिल्या षटकाच्या अखेरीस चला एक धाव तर घेतलेली आहे. धावसंख्या 1 मारलेली, धावसंख्या झालेली आहे 5. आता सामना करतो शर्विन. सर्वेशाने 1 धाव काढून दिलेली आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू. गोलंदाजी आहे तो नयन. लेफ्ट आणि राईट कॉम्बिनेशन असल्यामुळे थोडासा क्षेत्ररक्षण बदल होताना पाहतोय. प्रसाद आपण पाहतोय की प्रसाद याला यष्टिरक्षण करताना पहिल्या षटकामध्ये त्यांनी 3 धावा म्हणजे 4 धावा देऊन 3 गडी बाद केले आहेत. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली आपल्या संघासाठी आणि त्यांना तशी करावीच लागणार होती, कारण हे त्यांचं आहे सासर वळायचं ठिकाण. तर या ठिकाणी इज्जत गेल्याची इज्जतीचा फालुदा झाला असता आणि घरी जाताना नाके न आली असती. परंतु या ठिकाणी सुंदर त्यांनी गोलंदाजी केली आपल्या, म्हणजे आज ते अभिमानाने घरी जाऊ शकतात. परंतु या ठिकाणी एक कप उचलून त्यांना घरी जायचंय. सागर हळदणकर जरा लवकर नयन पुढील चेंडू आपल्याकडे सामना करतो शर्विन. शर्विन यांची राहायची स्टाईल बघितलं तर लेग साईडला ते फटका मारू शकतात अशी त्यांची आणि जीवदान मिळतं शर्विन यांना. नयन यांनी त्यांचा सोपा झेल सोडलाय. त्यांना माहित नसावं की शर्विन यांच्याकडे काय ताकद आहे, काय नजाकत आहे, काय खेळू खेळून जाण्याची क्षमता आहे. मी 2000 पर्यंत ज्या मॅचेस बघतो त्याच्यामध्ये ह्या खेळाडूला मी ओतून असे षटकार मारताना बघितले. परंतु जर आणि तर मारतो आणि ते मारणं ह्याच्यामध्ये जमीन असण्याचा फरक आहे. इथे त्यांना मारून दाखवावं लागेल, इथे त्यांना आपली क्षमता सिद्ध करावी लागेल. तर तत्समय ते जे संघमालक आहेत, जे त्यांचे ओनर आहेत, त्यांच्यासाठी ती अभिमानाची गोष्ट असेल. कारण या ठिकाणी एखादा संघ मालक जेव्हा संघ इथे आणत असतो, स्पॉन्सरशिप करत असतो, तेव्हा त्यांची अपेक्षा असते की पहिला सामना तरी त्यांनी जिंकणं अपेक्षित असेल आणि शर्विन आणि सर्वेश यांना तसा खेळ करावा लागेल. नयनच्या गोलंदाजीचा सामना करेल तो सर्वेश. संकटात सापडलेला संघ. धावसंख्या झालेल्या 6. लेगच्या दिशेने दिलेला चेंडू सोडलाय. हा चेंडू जायला पाहिजे होता सीमारेषेपार. पंचांकडे धाड मागितली जाते का बघूया. आणि धाव संख्येत 1 नाही, धाव संख्या होते 7. दुसरे षटक प्रगती पथावर. चेंडू दाखवून झालेले 3. तस्मै गावकडे या संघाला आपला खेळ वाढवावा लागेल. षटकार आणि चौकार नाही तर निदान 2-2 धावा घेऊन सुद्धा स्कोर वाढवला जाऊ शकतो आणि तशी कामगिरी करावी लागेल. ते सर्वेश आणि शर्विन यांना दोघांचाही पुरेपूर चांगला अनुभव. गोलंदाजी आहे तो समोर नयन. राईट राऊंड विकेट मारा करतो. पंचांच्या डावाजूने 1 धाव गेली. ह्या ठिकाणी तरी 2 धावा होणार का आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो सुद्धा यशस्वी प्रयत्न. 2 धावा मिळतात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 9. सुजन थोडेसे रागवलेले दिसत आणि रागवण्यासारखाच खेळ तत्समय गावकडे या संघाचा इथे होताना दिसून येतो. त्यांच्यामध्ये क्षमता आहे की हे विजेतेपद पटकावू शकतात, परंतु त्यासाठी आता त्यांना संघर्ष करावा लागेल. नयन यांच्या गोलंदाजीचा व्यवस्थित सामना करावा लागेल. अजून एक षटक असणार आहे, त्या षटकाचा सुद्धा विचार करावा लागेल. आणि चेंडूला सीमा रेषा पार 6 धावांसाठी. मी मागाशी सांगितलं होतं की नयन जी कॅच सोडली त्याच्यावर पलटवार होतोय, जखमेवर मीठ सोडलं जातंय. शर्विन उत्तुंग मारतात षटकार. त्यामुळे प्रसाद यांना जावं लागतोय
नयन यांना समजावण्यासाठी शर्विल यांचा सोडलेला कॅच नयन यांना मागत पडतोय. तो 21-22-23 या ठिकाणी MCC फोडकर वाडी आयोजित भव्य ओव्हरऑलच्या क्रिकेट स्पर्धा. प्रवेश फी असणार फक्त 1500 रुपये. चला शर्विल चेंडू खेळण्यासाठी तयार, चेंडू टाकण्यासाठी नयन सुद्धा तयार. चेंडू टाकण्याचं नुसतं काम केलं जात आहे. चेंडू पुन्हा गेला सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. नयन बघा क्रिकेटमध्ये एक वाक्य आहे, कितीही क्रिकेट बदललं तरी एक वाक्य कधीही बदलत आहे, कॅचेस विन द मॅचेस. मग ती शर्विलांची कॅच सोडली होती, त्यात शर्विलांनी 2 षटकार मारल्या. संघाची धावसंख्या झालेली 21, 2 षटकाच्या अखेरीस भंडारवाडी गावकडे धावसंख्या झालेल्या 21. नयन यांनी सोडलेली कॅच त्यांच्यावर केलेला पलटवार आता सूर्य टाकून चालणार नाहीये. अशा कितीतरी कॅचेस आपण इथे होताना पाहिल्यात. तुमच्याकडून चूक झाली ते तुम्हाला मान्य करावं लागेल. या ठिकाणी तुम्ही जी शर्विलची सोडलेली कॅच तुम्हाला मॅचच्या बाहेर नेणार आहे. प्रसाद यांना आलेलं टेन्शन आपण पाहू शकतो. दोन्ही हात गेले आहेत कमरेवरती विठ्ठलाच्या भूमिकेत, परंतु तोंडातून येत आहेत आपल्या खेळाडूंसाठी मनात असणाऱ्या शिव्या आहेत, परंतु त्या मैदानामध्ये येत नाहीयेत. जेव्हा आपण त्या सीमारेषेच्या बाहेर येऊ, गुपचूप जाऊ, त्या ठिकाणी त्या शिव्यांचा मारा चालू होईल. आणि शिवयोग काळबदेव या 2 संघांमध्ये 2 षटकाच्या अखेरीस तस्मय 11 या संघाची धावसंख्या होती आहे 12 चेंडूमध्ये 21 धावा. 12चं उलट 21 केले आहे आणि 21 करण्यामध्ये हात सुरेख साथ दिली आहे ती त्याला गावकरी या संघाला शर्विल यांनी. गोलंदाजी जरा कोण सांभाळतो बघूया. वैयक्तिक पहिलं आणि संघातलं 3रं षटक आणि अंतिम षटक घेऊन येतो तो संकेत सामना करेल. तो संकेत सर्विस शर्विल यांनी आपलं काम चोख बजावलंय. सर्विस यांना आपलं काम चोख बजावावं लागेल. 2-3 तरी षटकार मारावे लागतील, कारण त्यात महिला या संघाचे उगवते तारे आहेत 2. वाईट नसणार आहे. बॅटला न लागलेला चेंडू प्रत्येक चेंडू वाईट बसेल नाहीये. सर्विस यांची चूक होते. सर्वेश यांना हे चेंडू मगाची सुद्धा आपण बघितलं की लेग साईडला तो चेंडू होता, षटकाराचा चेंडू होता. सर्विस यांना शांतपणे खेळावं लागेल. सर्विस यांच्यामध्ये क्षमता आहे, ते चेंडू सीमारेषे पार करू शकतात. पुन्हा एकदा चूक होते, पुन्हा एकदा चूक होते आणि जे एक धाव काढून यायचे ते शर्विल यांनी 2 बॉल 2 षटकार मारले, त्यामुळे शर्विल यांना स्ट्राईक घ्यावं लागेल. परंतु काय बॉलिंग करतोय हा पोरगा संकेत. 2 चेंडू पहिले निर्धाव टाकल्यात. दिलीप पाटील यांचं इथे मैदानातून जाताना आपण पाहतोय आणि या ठिकाणी विकेटचं पतन होतंय. तस्मय 11 या संघाचा गडी बाद होतोय तो 21 या धावसंख्येवर. आणि ह्या 21 धावसंख्येपेक्षा 3 चेंडू निर्धाव खेळून काढले दादा. हे 3 चेंडू खूप महत्वाचे ठरले होते. सुजन दादा त्यांना थोडं समजावं लागेल, कारण या 3 चेंडू मध्ये 3 जरी धावा आल्या असल्या तरी समीकरण बदललं असं 24 धावांचं झालं असतं. परंतु तेवढासा अजून क्रिकेटचं ज्ञान थोडंसं कमी पडतंय, थोडीशी समज कमी पडते. काही गोष्टी शिकाव्या लागतील आणि धावसंख्या झालेल्या आहेत 21. चला फलंदाजीला जातोय तो संदेश आपल्या बॅटिंग मधून काय संदेश देणार ते बघूया. शेवटचे राहिलेले चेंडू 3. सर्विस यांनी 3 चेंडू सुरेख चेंडू खेळून काढले. ते काळबादेवी या संघाला, ते काळबादेवी या संघाने काय त्याला दिलंय का असा प्रश्न पडावा अशी त्यांनी फलंदाजी केली होती 3 चेंडू मध्ये. वा आणि काळबादेवी हा संघ इथे 4था चेंडू सुद्धा काय सुरेख टाकलाय. आपल्या संघाला मॅच मध्ये आणण्याचं काम करतो तो संकेत. सलग 2 चेंडू मध्ये 2 गडी बाद केले ते संकेत आणि सामन्यामध्ये पुन्हा आणलंय. तस्मय 11 या संघाला अडचणीत टाकले पुन्हा एकदा. धावसंख्या आहे ते 21.
मध्ये 5वा चेंडू सुद्धा निर्धाव. काय काय गोलंदाजी केली ते संकेत यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. जेवढ्या टाळ्या प्रसाद आपल्या जावयांसाठी झाल्या होत्या कसे या गावामधून, तेवढ्या टाळ्या इथे आपल्याला संकेत यांच्यासाठी काढायच्या आहेत. आणि धन्यवाद. गरजेचं होतं, स्ट्राईकला जाणं होतं गरजेचं होतं शर्विन यांना. परंतु जोपर्यंत काही मॅचेस खेळत नाहीये तोपर्यंत थोडस ज्ञान आपल्याला कमी पडतंय की या ठिकाणी शर्विन यांनी स्ट्राईक घेणं गरजेचं होतं. पण शर्विन यांना थोडासा गेम कळत नाहीये. मगाच्या षटकाच्या शेवटच्या 2 चेंडूवर 2 प्रहार केले होते शर्विन यांनी आणि तोच फलंदाज आपल्याला मैदानामध्ये आहे आणि पाहतो आपण त्याला नॉन स्ट्राईकला, म्हणजे काही उपयोग झाला नाहीये. आणि ही लाईन शर्विन यांना सुद्धा कमावं लागेल की त्यांनी पहिल्या चेंडूवरती स्ट्राईक घेणं गरजेचं होतं पहिल्या चेंडूपासून. परंतु थोडीशी चूक होते, चुकीला माफी नाही. धाव संख्या 21. संकेत मग हा शेवटचा चेंडू निर्धाव टाकणार का, कारण एक षटक आतापर्यंत या स्पर्धेमध्ये निर्धाव गेलाय नाही आणि एकच षटक निर्धाव राहणार. एका धावच्या रूपात 2 धावामध्ये होताना दिसून येते. धाव संख्या होते 23. त्यामुळे 45 षटक संपलेला इशारा येतोय. 3 षटकाच्या अखेरीस तस्मय 11 भंडारवाडी या संघाची धाव संख्या होते 23 आणि जिंकण्यासाठी आव्हान असेल ते 18 चेंडू आणि 24 धावा. या स्पर्धेतील पहिलं षटक निर्धाव टाकला होता तो बेनगी नागलवाडीचा विघ्नेश नागले आणि त्या षटकामध्ये त्यांनी निर्धाव षटक टाकून 2 विकेट दिलेल्या आहेत. ते वारंवार हे नाव सांगतो कारण हा खेळाडू माझ्या संघाचा आहे. यांचं इथे आगमन झालं. डोळ्यात प्राणीचा कडकडत त्यांच्यासाठी झालेला आहे.
त्याचबरोबर आपण मॅच मध्ये येऊया. मॅच रंगते तत्सम इलेव्हन विरुद्ध शिवयोग काळबा या संघामध्ये. धावसंख्या झालेली आहे तत्सम इलेव्हन या संघाचे 23. जिंकण्यासाठी त्यांनी आव्हान ठेवलंय ते 18 आणि 24 धावांचे. स्ट्राईक जाताना आपल्याला पाहतोय तो निलेश आणि शिंदेवाडी आणि चोरेकरवाडी. शिंदेवाडी आणि चोरेकरवाडी या दोन्ही कर्मचारी इथे यायचे प्लीज. आणि या ठिकाणी कोणाचा तरी मोबाईल राहिलेला आहे, तो ज्यांचा असेल त्याने ओळख पडून घेऊन जायचं. शिंदेवाडी आणि चोरेकरवाडी. वक्रतुंड चोरे त्या दोन्ही संघाच्या कर्मचारी इथे यायचंय. आणि तस्मै या संघाकडून प्रथम गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी येतो तो सुजित. लॉंग ऑफला आपण पाहतोय तो सुजन यांना सामना करेल तो दिलेश. आणि नॉन साईडला असेल तो अमोल. दिलेश यांचा पहिला चेंडू सूर्य चेंडू, परंतु यष्टी रक्षक तिथे करतोय चूक आणि एक धाव काही रोखू शकले नाही. यात एका धावेने संघाचं खातं खोललं जाते. संघाच्या धावसंख्यात 1 नंबर पडते. सुजित यांनी टाकलेला सुंदर चेंडू, परंतु त्या चेंडूकडे यष्टी पण उत्तर नव्हतं आणि चेंडू गेला एका धावेसाठी. धावसंख्या 1 ने वाढलेली आहे. सुजित यांचा पुढचा चेंडू कटवलाय फायलेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि 2 धाव्यांचा समाधान मला लागतोय. धावसंख्या 2 ने बरोबर धावसंख्या होते 3. हा सामना वाटतो तेवढा सोपा नसेल, कारण समोर आहे तो तस्मै अवघडे हा संघ अतिशय शिस्तबद्ध गोलंदाजीसाठी ओळखला जातो. सुरेख फटका आणि सेफ झोन मध्ये जातोय. नो मॅन लाईन मध्ये चेंडू जातोय. यशी रक्षकाकडे थ्रो होतोय का आणि थ्रो झाला गलीमध्ये आणि एका धावेचं रूपांतर 3 धावांमध्ये होतोय. ज्याची 1 धावसंख्या झाली आहे 6. सुजित पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. सुरेख फटका. हा चेंडू जाईल, सरळ गेला होता तो चेंडू हातामध्ये, परंतु या ठिकाणी तस्मै या संघाचं काहीतरी चूक होताना दिसते. या ठिकाणी गडी बाद व्हायला पाहिजे होता, परंतु धावा मिळत आहेत 2. या चेंडूवरती धावा आल्या 3. धावा झाल्यात 11. तस्मै 11 भंडारगड संघ इथे गचाळ क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतो. या ठिकाणी अशी त्यांची म्हणजे क्षेत्ररक्षण आपण पहिल्यांदाच पाहतोय, परंतु यामध्ये काहीतरी चूक होते. त्यामुळे धावा मिळतात 2 वेळा धावांचं रूपांतर होते 3 धावेमध्ये. आणि या ठिकाणी चेंडू जातोय सरळ सर्वेश यांच्या हातामध्ये. धक्का मिळतोय तो काळबादेवी या संघाला. 11 या धावसंख्येवर 1-1-1.
12 बॉल 13 धावा, 12 चेंडू 13 धावा. पहिल्या षटकाला अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 11. आणि आता गोलंदाजीसाठी येताना आपण पाहतो ते सूचन काळबरी या संघाला या गोलंदाजापासून सावध राहावं लागेल, कारण या मैदानाचा त्यांना असलेला अनुभव तिसरा गोलंदाज थोडासा हे असेल त्याच्यावर हल्ला करावा लागेल. परंतु सूचन यांच्या गोलंदाजीचा स्पीड आहे, अचूक टप्पा हे त्यांची खूप महत्वाची ताकद आहे. सिंगल डबल हा गेम यांच्या गोलंदाजीमध्ये करावा लागेल तो काळवाडी या संघाला, तर आव्हान तितकंच मोठं नाहीये. धाव संख्या झालेली आहे 12, जिंकण्यासाठी 11 चेंडू 12 धावा. पहिल्या चेंडूवरती ज्या पहिल्या षटकामध्ये तस्मै या संघाच्या चुका झाल्या, क्षेत्ररक्षण चुका झाल्या, क्षेत्ररक्षणात चुका करणारे संघ या ठिकाणी स्पर्धेच्या बाहेर जाताना आपण कितीतरी वेळा पाहिलो, पण त्या चुकामधून धाडा घेत नाहीयेत आणि त्यामुळे संघाला मोठा धक्का मिळतो. सूर्यनंतर पुढील चेंडू, वा नशीब किती महत्वाचं असतं. चेंडू येणार का सीमा रेषे पार, परंतु थोडासा 2 धाव्यावर समानाने 2 धावा मिळतात. संघाच्या खात्यामध्ये 2 धावा मिळतात. संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या धावते 14. जिंकण्यासाठी आव्हान आहे 10 धावांचं. सुंदर फटका बॅटला, चेंडूला जेव्हा बॅटला लागला त्यावेळी त्याच्यावर लिहिला होता 6 धावांचा फटका. धावा मिळत आहेत 6, धावा होते 20. जिंकण्यासाठी 9 चेंडू 2 धावा. दोन विकेट घेतल्या तर फक्त 2 धावा दिल्या गोलंदाजी, तोच संकेत आपल्या संघासाठी उत्तम कामगिरी बजावताना दिसत. हे आहे संयमी क्रिकेट जे 9 तरुणांनी खेळ शिकलं पाहिजे. संकेत यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती प्रहार केला, षटकार मारला, परंतु त्यानंतरच्या चेंडूला सन्मान दिला. दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा षटकार मारण्याचा प्रयत्न झालेला नाही, त्यामुळे धाव पाहिजे फक्त 3. सुरेख चेंडू, धावसंख्या झालेले 21. जिंकण्यासाठी आव्हान आहे ते 7 चेंडू 3 धावा, 7 बॉल 3. सुजयनंतर चेंडू मारलाय आणि एका धावेसाठी, एका धावेचं रूपांतर 2 धावात होणार का? आणि फलंदाज बाद. संकेताला काही गरज हवी या ठिकाणी विकेट टाकायची, त्यावर 15चा षटक संपल्याचा इशारा येतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर काळबादेवी या संघाची धावसंख्या होते 22. स्टीव्हिओ काळबादेवी या संघाची धावसंख्या होते 22 आणि जिंकण्यासाठी आव्हान असते ते 6 चेंडू आणि 2 धावा. जिंकण्यासाठी आव्हान आहे ते 6 चेंडू आणि 2 धावा. शर्विल गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. शर्विल आणि जर मॅच वाचवली तर तस्मै 11 असं किती खुश असेल, परंतु आव्हान थोडं सोपं नसेल. समोर संघ आहे तो शिवयोग काळबादेवी आणि हे मॅच बघण्यासाठी आपण पाहतोय तो हळदणकर यांना. त्यांचं चायनीजचं सेंटर आहे, चायनीजचं सेंटर आहे आडिवऱ्यामध्ये, उत्तम क्वालिटी हे आपण त्या ठिकाणी पाहतोय. जर आडिवऱ्यामध्ये कधी गेला तर हायवेला चायनीजचं दुकान आहे, तो उगाच शरीर यांचा चेंडू धावसाठी आवश्यक आहे आणि पुन्हा एकदा कॅच सोडल्या, संधी मिळाली आहे आणि एका धावेचं रूपांतर पुन्हाच्या एकदा 2 धावामध्ये आणि हा संघ इथे जिंकतोय. शिवयोग काळबादेवी हा संघ सहज मॅच जिंकलाय आणि तस्मै 11 मॅच हरलेलं नाही, त्यांना हरवलं गेलंय आणि ते हरवलंय त्यांना त्यांच्या गोलंदाजीने नसून त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी.